सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. काल रात्री एक महत्त्वाचा विषय, काल सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जवळजवळ 20-22 महत्त्वाचे मुद्दे आणि इतर जे मुद्दे होते ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेले होते, की ज्याच्यामध्ये पोलीस भरती किंबहुना इतर जी भरती असेल महाराष्ट्रातील त्याच्यावरती एक तरी पॉईंट होता का, हा विश्लेषण काल केलेलं होतं. तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं असाल आणि तुम्हाला सुद्धा ती सगळी अपडेट पोहोचलेली असेल की राज्य सरकारनं सरळ सरळ कानाडोळा केलेला आहे. आता विषय खूप महत्त्वाचा आहे की गेल्या एक 8-9 दिवसापूर्वी पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती की जर विधानसभेच्या नंतर जर पोलीस भरती पडली आणि चिन्हसुद्धा त्याच पद्धतीने दिसत आहेत, शेवटी एक दिवस राहिला आहे, आजचा आणि उद्याचा. ह्या 2 दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते. तर या आचारसंहितेमध्ये पोलीस भरती पडणार का, त्याला परमिशन आहे का, हे पण बघूया आपण. त्याच पद्धतीनं जर आचारसंहितेच्या नंतर पदभरती गेली तर विद्यार्थ्यांना कोणकोणते तोटे होणार याचं संपूर्ण विश्लेषण परत एक वेळ आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की आपण पदभरती करत असताना आपल्याला समजायला पाहिजे की बाबा आचारसंहितेमध्ये भरती पडू शकते का, आणि जर नाही पडली आणि पुढे गेली तर कोणकोणते डिसएडव्हान्टेज आहेत यांचं संपूर्ण विश्लेषण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर करा. त्याच पद्धतीनं चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे भेटत राहील. सो महत्त्वाचा विषय की आचारसंहितामध्ये भरती पडू शकते का, तर आदर्श आचारसंहिता जी आऊट झालेली आहे किंवा तिचे जे रूल्स रेग्युलेशन आहे भाग 4 मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या होत्या. त्या गोष्टी मी परत सांगत नाही, कारण की एक मोठं पेज आहे. ते मोठं पेज सांगायलाच कमीत कमी 7 ते 8 मिनिटं जातील. तर थोडक्यात सांगतोय, आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन पदभरती पडू शकत नाही आहे. समजलं काय म्हणतोय? आचारसंहिता ही 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 दिवस असणार आहे. त्याच पद्धतीनं 26 नोव्हेंबरला पहिली विधानसभेची बैठक असणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी तिथून पुढे चालू होईल. मग नखरे चालू होतील, कोण ह्यात उड्या मारतील, कोण तिकडं मारेल, कोण पक्ष पुढे करेल, कोण काय करेल. डिसेंबर यामध्ये निघून जाणार आहे, लक्षात ठेवा. मग पदभरती पुढे गेली तर काय होणार हे एक विषय. मग पहिला विषय जो आहे तो आचारसंहितेच्या काळामध्ये पदभरती पडू शकत नाही. जर पाठीमागची आचारसंहितेच्या अगोदरची पदभरती असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्याच पद्धतीनं जर काही पेपर वगैरे पेंडिंग असतील, मेडिकल पेंडिंग असतील वगैरे काही पण गोष्टी असतील तर त्या तुम्हाला निवडणूक आयोगाकडून परमिशन घेऊनच तुम्हाला सगळ्या प्रोसेस करावी लागते, हे मात्र नक्की. समजलं? थोडक्यात मी सगळं सांगितलेलं आहे भरतीच्या बद्दल, लक्षात ठेवा. आचारसंहितेमध्ये रूल्स रेग्युलेशन त्यातला महत्त्वाचे पॉईंट तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. आचारसंहितेमध्ये भरती पडत नाही म्हणूनच हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष होतं की ही जी पदभरती आहे ती आचारसंहितेच्या अगोदर पडायला पाहिजे होतं, पण सरकारने त्याच्याकडे सरळ सरळ कानाडोळा केलेला आहे. आता विषय अशा पद्धतीनं आहे की जर पदभरती जी आहे ती जर आचारसंहितेच्या नंतर गेली, म्हणजेच निवडणुकीच्या नंतर, म्हणजेच डिसेंबरच्या नंतर, तर काय होणार हे आपल्याला बघायचं आहे. बघा, पोलीस भरती जर लेट पडली तर विधानसभेच्या नंतर एक गोष्ट होणार की जागा कमी होणार 100%. आता ज्या सरकारनं सत्ताधारी लोक आहेत त्यांनी जे रिक्त जागेचा आढावा मागितलेला आहे डिपार्टमेंटनं प्रत्येक जिल्ह्यावाईज सिनियर अधिकाऱ्याकडून, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एक शब्द आहे, अतितात्काळ जरी सूचना असल्या तर त्याच्यामध्ये एक संभाव्य जागेचा एक शब्द लक्षात ठेवा. संभाव्य जागा काय आहेत, कारण की अजून सुद्धा हा ऑक्टोबर चालू आहे, नोव्हेंबर डिसेंबर बाकी आहेत. तर त्या 2 महिन्यामध्ये पण काही रिक्त जागा आहेत का, कोणाचा मृत्यू झाला आहे का, कोणी सोडून गेलेला आहे का, कोणी राजीनामा दिलेला आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. तर ह्या रिक्त जागा ह्या संभाव्य मागितलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं जर आचारसंहितेच्या नंतर जर जागा पडली तर लक्षात ठेवायचं, जे सरकार मॅक्झिमम पद्धतीनं आपल्याला निवडून येण्यासाठी आपल्या समाजाला थोडासा एक आमिष दाखवणं म्हणतात ना की आम्ही एवढी पाडणार, तर 1000 जागा 1500 जागा जर जास्त पडणार असत्या त्या निवडणुकीच्या तोंडावरती तर ते होणार नाही, म्हणजेच जागा कमी पडणार. विधानसभेच्या नंतर जर ही जर ॲड पडली तर ह्या जागा पडणार होत्या त्या कमी प्रमाणात पडणार, एवढं लक्षात ठेवायचं. दुसरा मुद्दा, सरकार दुर्लक्ष करणार. कशा पद्धतीनं? समजा हे जर सरकार आलं तर त्यांची सत्ता स्थापना वगैरे सगळं होईपर्यंत कोण इकडे लक्ष देणार नाही, ठीक आहे. मग आपली पोरं वारंवार त्यांना निवेदन देणार, वारंवार भेटणार, त्यांना आठवण करून देणार, असं झालंय तसं झालंय, टाहो बोडणार, आणि मग त्यांना कुठंतरी देव पण येईल की बाबा होय आम्ही काय तर बोललेलं होतं अशा पद्धतीनं, तर आपल्याला ते करायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे सरकार काय करणार, डिसेंबर नंतर सगळ्या घ्यायला प्रयत्न करणार. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे, कुठलंही सरकार असू दे तत्परता असते का या भरतीसाठी, हे सगळ्यांनी उभ्या महाराष्ट्रानं बघितले. कुठलीही भरती असू दे, 8-8, 9-9 महिने भरती लेट. दुसरी गोष्ट, आत्तासुद्धा PSIला डिस्क्वालिफाय झालेल्या मुलांनी आंदोलन केलेलं आहे की त्यांचं एज निघून गेलेलं आहे, कारण की 8 महिने पदभरती लेट पडलेली आहे अशा पद्धतीनं. सो जसं पोलीस भरतीसाठी झालं तसंच PSIच्या बाबतीतसुद्धा झाले. परवा MPSCची ॲड पडले त्यामध्ये सुद्धा. सो अशा पद्धतीनं काय करणार, सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करणार, जेणेकरून विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे.
हे झालं दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे डिसेंबरमधील मुलांचे एज बार होऊन जाणार. आता हा मुद्दा का घेतला लक्षात ठेवायचा. अजूनसुद्धा फक्त एज बार किंवा एज वाढीवरती 1 ते 2च बैठका झालेल्या आहेत. फुल्ली फायनली जरी फडणवीसांनी सांगितलं असेल आम्ही वयवाढ देणार आहोत, तरी त्यांनी अजूनसुद्धा एक गोष्ट क्लिअर केलेली नाही आहे की कुठल्या इयरपासून आम्ही वयवाढ देणार आहे. कुठल्या 1900 साल जी आहे ती कोणती, 88, 89, 90, 91 काय असेल ते असेल. 28 वर्ष ओपनचं आहे लक्षात ठेवा. आणि बाकीचं सांगतोय त्याच्यामध्ये वेगळे त्याचे एज आहेत कॅटेरिया. तर याच्यामध्ये ह्या लोकांनी सरकारनं काही सांगितलं नाही की आम्ही कुणाला कितीपासून वयवाढ देणार आहोत किंवा शेवटची संधी सरसकट देणार आहोत का. मग 81चं येईल, 82चं येईल, 83चं येईल, 84चं येईल, असा पण एक मुद्दा होणार आहे. त्यामुळं पदभरती पाडत असताना, पदभरती करत असताना त्यांना रिझन द्यावे लागेल. कसं रिझन की कोविडच्या काळामध्ये काही मुलांचं वय निघून गेलेलं होतं, त्यावेळी पदभरती झालेलं नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं आता येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा डिसेंबरनंतर ही पदभरती पाडल्यामुळे त्या मुलांचं नुकसान झालेलं होतं. म्हणून आम्ही त्यांना काय करतो, एक शेवटची संधी देणार आहोत. पण जसं की सेंट्रल डिफेन्सला किंवा सेंट्रलच्या गव्हर्नमेंटला जॉब असतात बघा, त्याच्यामध्ये सरळ सरळ डेट दिलेला असतात 1994 पासून ते 2002, 2003 अशा पद्धतीनं. त्याच पद्धतीने काही 17.5 वर्षाची सुद्धा पोरांची भरती असेल डिफेन्समध्ये, आम्ही गायडन्स करतो त्याच्यासाठी सांगतो. त्याच्यामध्ये त्यांनी साल दिलेलं असतं, कुठून ते कुठंपर्यंतच्या विद्यार्थ्यांची फक्त आणि फक्त फॉर्म भरू शकतात. त्यापेक्षा 1 दिवस जरी कमी असेल तर फॉर्म भरू शकत नाही, 1 दिवस जास्त असेल तर फॉर्म भरू शकत नाही. एकदम रूल्स रेग्युलेशन स्ट्रिक्टली. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं डिसेंबर नंतर जर पडली तर डिसेंबरला सोडून आणि विद्यार्थ्यांचे हजारो विद्यार्थ्यांचे एज बार परत होणार, परत ती रस्त्यावर येतील, परत काय होणार, भरती लेट पडणार आणि परत आंदोलन होणार. आणि सरकारला जे हवं आहे मुद्दाम, सरकारला जे पाहिजे आहे, जेवढी भरती लेट होईल, जेवढं मुलं मुली जॉईनिंग लेट होतील तेवढं पेमेंट त्यांना लेट द्यावं लागणार. संपलं. सरळ सरळ उद्देश तोच आहे. आणि आता पण तोच दिसतोय. कुठं आहे काय भरतीचा विषय. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं नामकरण करणं हे सोपं आहे. एखाद्या कागदावरती सगळं रूल्स रेग्युलेशन काढणं, कुठला एरिया आहे, कुठला जिल्हा आहे, कसा आहे, त्याला आम्ही पहिला जुनं नाव हे होतं, आम्ही नवीन नाव हे देत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करायला सही झालं पारे, विषय असा आहे. पण हजारो पदभरती निघू शकत नाही, त्यांना लक्षात ठेवा. कारण ते त्यांना सोपं आहे, हे त्यांना सोपं नाही आहे. ठीक आहे. सो डिसेंबरनंतर जर पडली तर मुलांचं काय होणार आहे, डिसेंबर नंतरचं वय निघून जाणार आहे पोरांचं. अशा पद्धतीनं परत आंदोलन, परत मोर्चे. जसं मगाशी बोललो तुम्हाला की परत आंदोलन, परत मोर्चे, परत पदभरती लेट, परत एक्झाम लेट, परत फिजिकल लेट, परत लेखी लेट, जॉईनिंग लेट, DV लेट, मेडिकल लेट, सगळं लेट, ट्रेनिंग लेट, परत सगळं लेट. त्यामुळे सरकारला जे हवं आहे तेच होणार आहे. समजलं काय म्हणतोय. त्यानंतर यामुळं पदभरती जी आहे ती पुढे जाणार. जर समजा डिसेंबरनंतर पदभरती पाडली, फॉर एक्झाम्पल आपले दगडाखालचे हात निघलेले आहेत म्हणून सरकारनं एक 9,000 जागेची भरती पाडली, 8,500चीच भरती पाडली आणि त्याच्यामध्ये डिसेंबरनंतरच्या पोरांना संधीच नाही दिली, तर विषय अशा पद्धतीने होणार आहे की ती पोरं परत रस्त्यावर येणार आहे. 1 महिना दिलेला असतो, परत आम्ही 15 दिवसाचा विचार करू आणि परत आम्ही जागावाढ करू, परत या मुलांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आम्ही परत पदभरती पाडतो, म्हणजे परत 2-3 महिने जाणार. हे परत सगळ्या गोष्टी सुरू होणार, लक्षात ठेवा. तर सरकार काय करणार आहे की ही पदभरती पुढे गेल्यामुळं मुलांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. 6वा मुद्दा आहे सरकार मुद्दाम वेळ काढणार. जसं की मागापासून सांगतो, जेवढं लेट सगळ्या गोष्टी होतील तेवढं मुद्दाम सरकार वेळ काढणार आणि त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी होतील. इथं फक्त 1-2 गोष्टी तेवढ्या वेळेवर होतात, ते म्हणजे निवडणुका, त्याचे निकाल आणि बाकी सगळं जेवढं काही कोट्यावधी रुपये खायला मिळतील तेवढ्या सगळ्या गोष्टी ह्या लवकरात लवकर होतात. समजलं. त्या त्यांच्या घरं भरण्याच्या असतात. हजारो लोक जे आहेत, लाखो लोक आहेत, 2.5 लाख पदं, वारंवार मी हे बोलणार आणि बोलत आहे, 2.5 लाख पदं रिक्त आहेत. पण पदभरती 1800, 250, 150 संपलंच, शेवटच करून टाकला त्यांनी. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं 8वा मुद्दा आहे पुढील सर्व प्रोसेस लेट होणार, जसे की मैदानी वगैरेच मगापासून बोललेलं आहे. 9वा मुद्दा आहे जर नवीन सरकार आले तर मग हे तुमच्याकडं पॉझिटिव्हिटीनं लक्ष देईलच असं सांगता येत नाही. हे झालं आता सत्ताधारी लोकांनी. पण जर सरकार चेंज झालं, म्हणजे सत्ता चेंज झाली तर काय होणार. सत्ता चेंज झाली तर मग सरकार काय करणार, आम्हाला ते काय माहीत नव्हतं. पाठीमागचा सगळा विषय होता. आम्ही संबंधित अधिकारी त्यांना बोलवून घेतो, नेमका काय विषय झाला बघतो आणि आम्ही त्याच्यावरती विचार करतो. म्हणजे 1 महिना 1.5 महिना काढला परत. कुठलंही सरकार असू, जर चेंज झाले तर बोलतोय मी. ठीक आहे. तर मग काय होणार, ते जे नवीन सरकार आहे ते नवीन सरकार याच्याकडे लक्ष देईलच असं काय सांगता येत नाही. कारण त्यांना हे महत्त्वाचं नसणार आहे. त्यांना आनंद उत्सव असणार आहे, त्यांना खाते वाटप असणार आहे, त्यांच्यामध्ये नाराजी असणार आहे, सगळं असणार आहे त्यांच्यामध्ये. कोण रुसणार, कोण फुगणार, कोण यातनं उड्या मारणार, कोण त्यातनं उड्या मागणार, मग कोणाला तर मॅनेज करायचं, बाबा एवढं देतो तू निवांत बस वगैरे वगैरे, हे सगळं चालू होणार. मग आमच्या पोरांच्याकडे कोण लक्ष देणार, कोण लक्ष देणार. संपलं. ठीक आहे. तो नवीन सरकार आल्यानंतर ते सरकार या मुलांच्याकडे लक्ष देईलच असं सांगता येत नाही, एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे त्याकडे सगळी प्रोसेस झाल्यानंतर ते आढावा घेतील, आढावा घेतल्यानंतर परत ते पदभरती करतील किंवा काही जागा पाडतील. परत त्याच्यामध्ये जर
तफावत आढळली पोरांच्या मागण्यानुसार की बाबा फडणवीस यांनी 9,000 बोलले होते आणि ह्यांनी 7,500 पाडल्या. मग काय विषय, परत आंदोलन, परत मोर्चा, संपलं, फिक्स आहे सगळं. आता प्रत्येक भरती MPC सकट सगळी कोर्टात जाते, सरळ सेवेचा तर मॅटरच नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं 10वा मुद्दा आहे नवीन मुलांची संख्या वाढणार. हे जे वाक्य होतं हे मी जवळजवळ आदिवासीच्या मुलांना ज्यावेळी संधी दिली आणि त्यानंतर STच्या मुलींना सरसकट संधी दिलेली होती बघा. हे मी सांगायच्या अगोदरचा विषय होता आणि परत एकदा सांगतोय. त्यानंतरचा ह्या दोघांना संधी दिली की नवीन मुलांची संख्या वाढणार. हे वाक्य मी सरकारचं परिपत्रक यायच्या अगोदर, GR यायच्या अगोदरचं होतं आणि ते नंतर आणि परत सिद्ध झालं की बाबा ST आणि आदिवासी विभागातील जी मुलं आहेत त्यांना सरसकट 5-5 सेंटीमीटर हाईटमध्ये सूट गेली. आणि ह्या 3 घटक म्हणजे STची मुलं मुली आणि आदिवासीमधले मुलं मुली असे 4 घटक हे परत प्रवाहात येतील आणि लाखो मुलं या पदभरतीमध्ये आल्यामुळं परत आणि ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि हे पुढं होणार आहे, लक्षात ठेवायचं. 2021ला 138, 2021ला 138, 2022-23च्या भरतीमध्ये 150 आणि त्यानंतर आता 160-165 पर्यंतची ही जी कॉम्पिटिशन आहे एका जागेमागं, पोलीस भरतीसाठी सांगतो स्पेसिफिक, ही 100% वाढणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं पदभरती लेट झाली तर सगळ्या गोष्टी होणार आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, आतासुद्धा भरती पडत असताना हा रूल्स रेग्युलेशन येणार आहे. सुधारणा कुठली केली, त्या सुधारणेमध्ये कसं बसवलं आहे, 5-5 सेंटीमीटर कुणाला दिले हाईट, परत JR येणार, JR आल्यानंतर परत हे ॲड करणार. हे सगळं केल्यानंतर मगच पोलीस भरतीची ॲड पडणार, लक्षात ठेवा. ती कधी पण पडू दे. मग ती किती पळवायची, किती काय करायचं हे सरकारवरती डिपेंडिंग आहे. त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस बाकी आहे. बघूया कशा पद्धतीनं हे आचारसंहितेच्या काळामध्ये पाडतात की नाही पाडतात, हा सगळा सरकारचा विषय आहे. त्यामुळे नवीन मुलांची संख्या वाढली तर मग डिसएडव्हान्टेज काय होणार, स्पर्धा वाढणार परिणामी, आणि सगळ्या गोष्टीला प्रोसेसला काय होणार आहे, कॉम्पिटिशन वाढणार आणि हजारो अजून लाखो विद्यार्थी मुलं मुली ही बेरोजगार होणार, हे मात्र नक्की. 2022-23च्या भरतीमध्ये 17,000 जागा होत्या, जवळजवळ डबल अर्ज मायनस करून 14 लाख जरी अर्ज पकडले तर 17,000 मुलं गेली आणि जवळजवळ 13,75,000 ते 78,000 पेक्षा जास्त, 80+ एवढी मुलं ही बेरोजगार झालेली आहेत. आणि ती मुलं परत आणि तयार करणार आहेत पुढच्या पोलीस भरतीची. परत ही 1 लाख मुलं त्याच्यामध्ये ॲड झालीत, आदिवासी विकास विभागातील आणि त्याच पद्धतीने STतली मुलं मुली हे सुद्धा ॲड झाली. सो अशा पद्धतीने कॉम्पिटिशन ही टफ होत जाणार, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर एकंदरीत स्पर्धा वाढणार आणि पहिल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 10 ते 12 कारणं दिले, हे सगळं मुलांच्या बोकांडीवरती बसणार, हे मात्र नक्कीच. त्यामुळं ही जर पदभरती आता जर पडली नाही तर एवढं मोठं नुकसान आमच्या मुलामुलींचं होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की पदभरतीचा विषय थोडाफार लवकरात लवकर करून मुलांना न्याय द्यायचा आणि मॅक्झिमम प्रमाणात मोठ्या प्रमाणात पदभरती पाडून या मुलांना न्याय द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नसेल तर हे पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्भवणार आणि परिणामी आज PSIची मुलं जशी पदभरती पडल्यानंतर रस्त्यावर उतरलेत त्याच पद्धतीनं पोलीस भरतीसुद्धा मुलं हे रस्त्यावर उतरतील, परिणामी सगळ्या गोष्टीला लेट व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. सो एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होणार आहे. जर हे नसेल, याच्यामध्ये अजून 12वी पास फेब्रुवारी होणार, लक्षात ठेवा. तीसुद्धा मुलं म्हणणार की आम्हाला सुद्धा याच्यामध्ये विचार करा, ती पण रस्त्यावर येतील आणि कदाचित परत फेब्रुवारीनंतर ॲड पडली तर मग सगळं उदो 2027 उघडेल, जॉईनिंग करून ट्रेनिंग पूर्ण होऊन डिपार्टमेंटला यायला 2027 उघडणार, लक्षात ठेवा. त्यामुळे एवढं मोठं नुकसान आहे लक्षात पोरांचं. माहिती आवडली असेल, विश्लेषण आवडलं असेल, 1-2 दिवसाचा विषय नाही आहे, 15 वर्षाचा विषय आहे. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जे तुमच्यासमोर मांडतोय. त्यामुळे विनंती करतोय, चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओलासुद्धा लाईक करा. मला कळवू दे की किती विद्यार्थ्यांना विषय आवडलेले आहेत. आणि अगदी पोटाच्या बेंबीपासून सगळे विषय सांगतोय, कारण कुठल्याही अकॅडमीमध्ये आणि कुठल्याही चॅनलवरती एवढा विषय कुणीही घेणार आहे, लक्षात ठेवायचं, कारण प्रत्येकामध्ये स्वार्थ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे विनंती करतोय की लगेचच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर लगेचच आत्ता सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनल आणि त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, ते जाऊन तुम्ही तो टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.